नमस्कार सर्वांना। जय जिजाऊ जय शिवराय। शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। या निमित्ताने मी काय तयारी केली आणि जयंती कशी साजरी केली हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या डॉक्टर सविता व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा। शिवजयंतीनिमित्त आमच्या घरी जो राजांचा स्टॅच्यू आहे त्याला मी आज थोडंसं मेकओव्हर करत आहे। जो कलर आहे, ज्या ठिकाणी कलर थोडासा डल झाला आहे त्या ठिकाणी, तसेच इतर ठिकाणी थोडंसं टचअप करून अशा प्रकारे मी शिवाजी महाराजांना तयार केलं आहे। सुमारे 350 वर्षानंतरही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवाजी महाराज अवघे 14 वर्षांचेच असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहांगीर सुपूर्त केली आणि वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली। शिवाजीराजांच्या मनामध्ये कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकवली। शिवाजी महाराजांना शूरवीरांच्या तसेच रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले। अशा या संस्कारांमुळे शिवाजी राजे घडले। शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली। शिवाजी महाराजांची आरती करण्यासाठी माझी पूर्ण तयारी झाली आहे। आता शिवाजी महाराजांना आरतीने ओवाळून घेणार आहे। शिवरायांची कीर्ती खूप महान आहे। अफजल खानाने प्रतापगडावर शिवरायांना ठार मारण्याचे षडयंत्र रचले होते, पण शिवरायांनी खानाचा डाव ओळखला आणि गमिनी काव्याचा उपयोग करीत अफजल खानाचा शिवरायांनी वध केला। याच गमिनी काव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या। या घटनेवरून
महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. आजकालची मुलं टी व्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम यांच्यामुळे दूरदृष्टीचे शिकार होत आहे. या ठिकाणी शिवाजी महाराजांची दूरदृष्टी वेगळी, परंतु आजकालच्या मुलांमध्ये दिसणारी दूरदृष्टी ही वेगळी. हा एक डोळ्यांचा आजार आहे. त्यामुळे शक्य तेवढं आपल्या मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवावे. इसवी सन 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवाजी महाराज हे कुशल राज्यकर्ते होते. त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले. प्रत्येक व्यक्तीस मंडळाची पदे आणि स्वराज्याची ठराविक जबाबदारी दिली. शिवाजी महाराज हे मराठी, संस्कृत भाषेचे समर्थक होते. शिवाजी महाराज प्रजेवर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करणारे होते. स्वराज्याची शपथ घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणारे ते राजे होते. महाराजांचा हा आदर्श आपण पण घेतला पाहिजे. इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर, एक एक किल्ला निहळावा आठवा शिवरायांचा कारभार. अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी आभाळभर शौर्य गाजवले, असे राजेश्री छत्रपती शिवाजी. शिवाजी महाराजांनी तानाजी, सूर्याजी, बाजीप्रभू, जीवामहाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमविले. स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडाचा पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात. शिवाजी महाराज नुसते राजेच नव्हे तर एक युग पुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले.
संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्र शास्त्रपारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जय जयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित केला पाहिजे. शिवरायांचे भक्त आपण तेव्हा शोभू जेव्हा आपण एकत्र येऊन देशाच्या भल्याचे काम करू. आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम.